आज 2-2.5 वर्षापूर्वी यांचा ऍक्सिडेंट झाला होता पुण्याजवळ. म्हणजे गाडीमध्ये निम्मी जण त्याच्यातच गेले. त्याच्यामध्ये ते कोमामध्ये होते आणि काकूंचे एकुलते एक भाऊ. मागे तुम्हाला काकूचा अनुभव सांगितला. ह्या भावांचं टेन्शन काकून घेतलं, काकू कोमामध्ये गेला. तर काकूंची काकांची स्वामींवर इतकी श्रद्धा, त्यावेळेस त्याच मठामध्ये नारळ ठेवण्यात आलं होतं, स्वामींकडे प्रार्थना करण्यात आली होती आणि काकूंचं मोठं ऑपरेशन होतं. कारण की त्यांच्या मेंदूमध्ये जी नस तिथं ऑपरेशन होतं गॅरंटी नव्हती. तर स्वामींनी त्यांना त्या वेदनेतून बाहेर काढलं आणि त्यांच्या बंधूंसाठी त्यांचा जीव चालला होता. माझा एकुलताही भाऊ येईल, तो लवकर चांगला झाला पाहिजे. आणि ते कोमामध्ये असताना स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली. मागोरी एकदा ते मठामध्ये असे चालत आले आणि आज मागच्या वेळेसापेक्षा खूप त्यांच्यात सुधारणा झाली आणि स्वामींनी त्यांच्यात हात मागच्या हाती करून दिली. हा स्वामींचा अनुभव. आपण म्हणतो ना स्वामी कुठे, तुम्ही पाहिलं का? तर स्वामी जेव्हा अशा स्वामी भक्तांना व्यवस्थित करतात तेव्हा सांगायचं मी स्वामीला बघितलं. स्वामी अशा संसार आपल्या बघतात. कारण स्वामी ते ब्रह्मांड नायक आहे. आज त्यांच्यावर कृपा केली. कारण ते आले, मला सुद्धा वाटत होतं आरतीला उभे राहतील का नाही. तो पूर्ण आरती स्वामीने त्यांच्याकडून करून घेतली. त्यांनी मी जिद्द ठेवली ती आरती ओवाळेल आणि कर्ज ओवाळेल ही स्वामींची. स्वामींचा आशीर्वाद म्हणून त्यांना स्वामींची एक छान आणि स्वामींची प्रतिमा देऊन त्यांना स्वामींचा आशीर्वाद. ब्रह्मांड नायक